प्रकरण 18. ऑपरेशन मेघदूत. अबाबिल म्हणजे चक्रवाक. इवलासा असतो तो. पण रामायणात जसा जटायू लढला रावणाशी, तसेच हे अबाबिल पक्षी कुराणात आक्रमक फौजेशी लढले होते. मक्केवर हल्ला करण्यासाठी आलेल्या आक्रमकांविरोधात लढण्यासाठी देवाने पाठवले होते त्यांना. चोचीतल्या दगडांचा मारा करून त्यांनी तो हल्ला परतवून लावला होता. याच अबाबिलच्या नावाने आता पाकिस्तानने ती मोहीम आखली होती. ऑपरेशन अबाबिल. कामगिरी होती सियाचेनमधून भारतीय फौजेला हुसकावून लावण्याची. त्यासाठी हैदर फोर्स, बब्बर फोर्स, अजगर फोर्स, शाहबाज फोर्स अशा एलिट तुकड्यांमधून निवडलेल्या सैनिकांचे एक खास दल उभारण्यात आले होते. त्याचे नाव होते बुर्जिल फोर्स. खरे तर सुरुवातीला जेव्हा या तुकडीची उभारणी करण्याचे ठरले, तेव्हा त्यांची कामगिरी अगदीच सोपी होती. सियाचेनवर कब्जा करायचा. सियाचेन एका तिबेटी भाषेत याचा अर्थ आहे मुबलक सिया गुलाब. पण या फुलांचा मार्ग भलताच काटेरी, बर्फाळ काटेरी. हिमालयाच्या काराकोरम भागातली ही हिमनदी 76.4 किलोमीटर लांब पसरलेली. ती सुरू होते समुद्रसपाटीपासून 18,875 फूट उंचीवर इंदिरा कोल म्हणजे इंदिरा खिंडीपासून आणि संपते 11,875 फुटांवर. या इंदिरा कोलच्या भागात जंगली सिया गुलाब मोठ्या प्रमाणावर आढळतात. हिमनदीच्या पश्चिमेला साल्तोरो पहाड आणि पूर्वेला काराकोरम पर्वतरांग. साल्तोरो पहाडात दोन महत्त्वाच्या खिंडी. छान काव्यमय नावे आहेत त्यांची. बिलाफोंडला म्हणजे फुलपाखरांची खिंड, ती 19,000 फूट उंच. दुसरी सियाला गुलाब खिंड, उंची 20,000 फूट. पाकिस्तान, चीन आणि भारत यांच्या सीमेवरचा हा सगळा 10,000 चौरस किलोमीटरचा भाग. वैराण, बर्फाळ, थंडी अशी की हाडे गोठावीत. यात अजिबात अतिशयोक्ती नाही. एखाद्या जवानाचे उघडे बोट 15 सेकंद जरी एखाद्या पोलादाच्या म्हणजे उदाहरणार्थ बंदुकीच्या घोड्याच्या संपर्कात आले, तरी ही मदंश ठरलेला. बोटच कापावे लागणार. मग -20 ते -55 अंश सेल्सिअस तापमानात दुसरे काय होणार? हा भाग जेवढा दुर्गम, तेवढाच व्यूहात्मकदृष्ट्या महत्त्वाचा. पण 1984 पर्यंत तो नक्की कोणाच्या मालकीचा होता, हे ठरलेलेच नव्हते. ना त्याची जुलै 1949 मध्ये कराची कराराच्या वेळी नीट आखणी झाली होती, ना 1972 मध्ये सिमला कराराच्या वेळी. ग्रीकमध्ये ओरोस म्हणजे पर्वत. पर्वत आणि पर्वतारोहणाचा वापर करून केले जाणारे राजकारण ते ओरोपॉलिटिक्स. त्या माध्यमातून युरेशियाचे छत वा तिसरा ध्रुव म्हणून ओळखला जाणारा हा भाग पाकिस्तान गिळंकृत करू पाहत होता. तो नकाशा घेऊन लेफ्ट जन. छिब्बर तातडीने लष्कर प्रमुख जन. टी.एन. रैना यांच्या कार्यालयात गेले. त्यांच्या लक्षात ही गंभीर बाब त्यांनी आणून दिली. ते पाहताच जन. रैना यांनी लगेचच निर्णय घेतला. कर्नल कुमार यांना सियाचेनच्या पाहणी मोहिमेवर पाठवण्याचे आदेश त्यांनी छिब्बर यांना दिले. 1978 च्या जूनमध्ये कर्नल कुमार यांच्या पथकाने सियाचेनची मोहीम पूर्ण केली. 18,900 फूट उंचीचे इंदिरा कोल आणि कांचनगंगाहून केवळ 4,000 फुटांनी लहान असलेले सियाकांग्री या शिखरांवर त्यांनी विजय मिळवला. तोही गिर्यारोहणाच्या अत्याधुनिक साधनसामुग्रीविना आणि योग्य नकाशांशिवाय. ही सगळी मोहीम अर्थातच गोपनीय होती. ती लष्करी मोहीम होती, याचा पत्ता कुणाला लागू नये म्हणून कुमार यांच्या पथकाने त्यांच्याजवळची शस्त्रेही बेस कॅम्पवरच काढून ठेवली होती. पण तरीही ते सियाचेन भागात गेल्यानंतर पाकिस्तानी हवाई दल त्यांच्यावर लक्ष ठेवून होतेच. कुमार सांगतात की जेथे जेथे ते गेले, तेथे त्यांच्या डोक्यावर पाकिस्तानचे हेलिकॉप्टर घिरट्या घालत असे. रंगीत धूर सोडून इशारे देत असे की आम्ही तुम्हाला पाहिलेले आहे. एक मात्र खरे की त्या भागात त्यांना कुठेही पाकिस्तानची ठाणी दिसली नाहीत की सैनिक. पण पाकिस्तानी या भागात वारंवार गिर्यारोहण मोहिमा काढत असल्याचे मात्र त्यांना समजले होते. कुमार यांच्या पथकाला या मोहिमेदरम्यान इतस्तत पडलेले काही पत्र्याचे डबे, सिगारेटची मोकळी पाकिटे दिसली. त्यांवर पाकिस्तानी ब्रँडची नावे होती.
त्यांच्या पथकाने सियाचेनमधील अनेक खिंडी पालथ्या घातल्या. त्या भागाची अतिशय महत्त्वाची माहिती घेऊन ते परतले. आल्यानंतर त्यांनी त्याचा तपशीलवार अहवाल सादर केला. त्याचा निष्कर्ष एकच होता की सियाचेन ताब्यात ठेवायचे असेल तर आपल्याला साल्तोरो पहाडावर जाणे आवश्यक आहे. ग्रीकमध्ये ओरोस म्हणजे पर्वत आणि पर्वतारोहणाचा वापर करून केले जाणारे राजकारण ते ओरोपॉलिटिक्स. त्या माध्यमातून युरेशियाचे छत वा तिसरा ध्रुव म्हणून ओळखला जाणारा हा भाग पाकिस्तान गिळंकृत करू पाहत होता. तो नकाशा घेऊन लेफ्ट जन छिब्बर तातडीने लष्कर प्रमुख जन टी.एन. रैना यांच्या कार्यालयात गेले. त्यांच्या लक्षात ही गंभीर बाब त्यांनी आणून दिली. ते पाहताच जन रैना यांनी लगेचच निर्णय घेतला. कर्नल कुमार यांना सियाचेनच्या पाहणी मोहिमेवर पाठवण्याचे आदेश त्यांनी छिब्बर यांना दिले. 1978 च्या जूनमध्ये कर्नल कुमार यांच्या पथकाने सियाचेनची मोहीम पूर्ण केली. 18,900 फूट उंचीचे इंदिरा कोल आणि कांचनगंगाहून केवळ 4,000 फुटांनी लहान असलेले सियाकांग्री या शिखरांवर त्यांनी विजय मिळवला. तोही गिर्यारोहणाच्या अत्याधुनिक साधनसामुग्रीविना आणि योग्य नकाशांशिवाय. ही सगळी मोहीम अर्थातच गोपनीय होती. ती लष्करी मोहीम होती याचा पत्ता कुणाला लागू नये म्हणून कुमार यांच्या पथकाने त्यांच्याजवळची शस्त्रेही बेस कॅम्पवरच काढून ठेवली होती. पण तरीही ते सियाचेन भागात गेल्यानंतर पाकिस्तानी हवाई दल त्यांच्यावर लक्ष ठेवून होतेच. कुमार सांगतात की जेथे जेथे ते गेले तेथे त्यांच्या डोक्यावर पाकिस्तानचे हेलिकॉप्टर घिरट्या घालत असे. रंगीत धूर सोडून इशारे देत असे की आम्ही तुम्हाला पाहिलेले आहे. एक मात्र खरे की त्या भागात त्यांना कुठेही पाकिस्तानची ठाणी दिसली नाहीत की सैनिक. पण पाकिस्तानी या भागात वारंवार गिर्यारोहण मोहिमा काढत असल्याचे मात्र त्यांना समजले होते. कुमार यांच्या पथकाला या मोहिमेदरम्यान इतस्तत पडलेले काही पत्र्याचे डबे, सिगारेटची मोकळी पाकिटे दिसली. त्यांवर पाकिस्तानी ब्रँडची नावे होती. त्यांच्या पथकाने सियाचेनमधील अनेक खिंडी पालथ्या घातल्या. त्या भागाची अतिशय महत्त्वाची माहिती घेऊन ते परतले. आल्यानंतर त्यांनी त्याचा तपशीलवार अहवाल सादर केला. त्याचा निष्कर्ष एकच होता की सियाचेन ताब्यात ठेवायचे असेल तर आपल्याला साल्तोरो पहाडावर जाणे आवश्यक आहे. दरम्यानच्या काळात दोन्ही बाजूंनी आंतरराष्ट्रीय गिर्यारोहक सियाचेन, काराकोरम भागात मोहिमा काढत होते. भारतीय लष्कर आपल्या मोहिमांची मुद्दाम आंतरराष्ट्रीय नियतकालिकांतून प्रसिद्धी करत होते. आपल्याकडे द इलस्ट्रेटेड वीकली ने नरेंद्र कुमार यांच्या पहिल्या मोहिमेवर तर मुखपृष्ठकथा केली होती. आता पावे तो पाकिस्तानच्या लक्षात आले होते की आपला डाव भारतीय लष्कराच्या ध्यानात आलेला आहे. त्यांनी एकीकडे भारतीय भागातून काढण्यात येणाऱ्या मोहिमांवर भारताने सुरू केलेल्या पेट्रोलिंग वर आक्षेप घेण्यास सुरुवात केली आणि त्याच वेळी रावळपिंडीतल्या लष्करी मुख्यालयात बसलेल्या सैन्याधिकाऱ्यांनी कारस्थान आखले. सियाचेनवर आक्रमण करून तो भाग ताब्यात घेण्याचे. त्या मोहिमेला नाव दिले ऑपरेशन अबाबील. पण त्यांच्या या मोहिमेचा सुरुवात होण्यापूर्वीच फज्जा उडाला. त्याला कारणीभूत ठरली अर्थातच पाकिस्तानातून बिलाफोंडला आणि सियाला येथे जाणे तुलनेने सोपे होते. तेथून सैन्य घुसवायचे आणि सियाचेन हिमनदीवर कब्जा मिळवायचा असा पाकिस्तानचा मनसुबा होता. पण युरेशियाचे छत असलेल्या त्या भागात जाऊन प्रसंगी लढायचे हे सोपे काम नव्हते. मरणाची थंडी, प्राणवायूची कमतरता, सतत बदलत असणारे हवामान, पहाड असे धोकादायक की कधी अंगावर येऊन कोसळतील याची शाश्वती नाही. पुढे काही वर्षांनी पाकिस्तानने त्या पहाडांच्या तांडवाचा फटका खाल्लाच. 7 एप्रिल 2012 रोजी सियाचेननजीकच्या गायरी भागात झालेल्या हिमस्खलनात पाकिस्तानचा तेथील संपूर्ण लष्करी तळ गाडला गेला. पहाटे 2च्या सुमारास सगळे झोपेत होते. अचानक हिमस्खलन झाले. 1 चौरस किलोमीटर भाग सुमारे 70 फूट बर्फाखाली गाडला गेला. 140 पाकिस्तानी सैनिक आणि काही मुलकी कंत्राटदार त्यात ठार झाले. अशा भागात जायचे तर तयारी जय्यत हवी. सैनिकांसाठी खास तंबू, कपडे, बूट, हातमोजे,
गॉगल, गिर्यारोहणाचे अन्य सामान अशा अनेक गोष्टी हव्यात. आर्क्टिक ध्रुवीय प्रदेशात वापरले जाणारे सामानच सियाचेनमध्ये चालणारे होते. ते युरोपातच मिळणार. 1983 मध्ये पाकिस्तानने लंडनमधील एका पुरवठादाराशी संपर्क साधला. त्याच्याकडे आर्क्टिक वेदर सामग्रीची मागणी नोंदवली. विशेष म्हणजे हा पुरवठादार भारतीय लष्करालाही सामग्री पुरवत असे. आंतरराष्ट्रीय लष्करी खरेदी विक्री व्यवहारात हे असे चालतेच. पण या व्यवहारात जेवढे अर्थकारण महत्त्वाचे असते, तेवढेच महत्त्व विश्वास आणि गोपनीयता यांनाही असते. परंतु तरीही च्या लंडनमधील गुप्तचर पथकाला या व्यवहाराची माहिती मिळालीच. टाइम मॅगझिन चे पत्रकार टिम मॅकगिर्क यांनी याचे वर्णन पाकिस्तानचे इंटेलिजन्स ब्लंडर, घोडचूक अशा शब्दांत केले आहे. पाकिस्तान आर्क्टिक वेदर सामग्री खरेदी करत होते याचा अर्थ स्पष्ट होता. टाइम ला दिलेल्या मुलाखतीत एका निवृत्त पाकिस्तानी कर्नलने सांगितले की भारताला ज्याच्याकडून सामानाचा पुरवठा होतो त्याच्याकडेच त्यांनी मागणी नोंदवली. भारतीयांना हे समजल्यानंतर त्यांनी 300 जणांसाठीच्या म्हणजे दुप्पट सामानाची मागणी नोंदवली. ही खबर मिळाल्यानंतर भारतीय लष्कराने वेळ दवडला नाही. पाकिस्तानच्या ऑपरेशन अबाबिल ला प्रत्युत्तर म्हणून ऑपरेशन मेघदूत आखण्यात आले. एप्रिल 13, 1984 रोजी पहाटे 5:30 वाजता कॅप्टन संजय कुलकर्णी आणि एक सैनिक यांना घेऊन सियाचेनच्या बेस कॅम्पवरून चीता हेलिकॉप्टरने उड्डाण केले. दुपारपर्यंत हेलिकॉप्टरच्या अशा 17 फेऱ्या मारत लष्कराच्या चीता हेलिकॉप्टरनी स्क्वॉड्रन लीडर सुरेंद्र एस बैन्स आणि रोहित राय, कॅप्टन संजय कुलकर्णी, एक JCO आणि 27 जवान यांना बिलाफोंडला येथे उतरवले. त्यावेळी तेथील हवामान खराब होते. हिमवादळ सुरू होते. परंतु त्याही परिस्थितीत त्या जाबाज जवानांनी आपला तळ तेथे ठोकला आणि सियाचेनच्या भूमीवर भारतीय तिरंगा फडकावला. पण ते करताना भारताला एक जवान गमवावा लागला. त्या वादळाने एक चांगली कामगिरी केली. 3 दिवस कॅप्टन संजय कुलकर्णी यांचा बेस कॅम्पशी रेडिओ संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे पाकिस्तानला त्यांच्या हालचालींची अजिबात खबर लागू शकली नाही. 3 दिवसांनी त्यांनी रेडिओ संदेश पाठवला, तो आपला एक जवान शहीद झाल्याचा. केवळ त्यामुळे पाकिस्तानला ते तेथे असल्याचे समजले. काही वेळातच पाकिस्तानचे एक हेलिकॉप्टर तेथे येऊन थडकले. भारतीय सैनिकांना पाहताच ते ताबडतोब मागे वळले आणि निघून गेले. मधल्या काळात भारताच्या अन्य जवानांनी इतर खिंडींवर ताबा प्रस्थापित केला होता. एप्रिल 17 रोजी वायुदलाच्या 5 चीता हेलिकॉप्टरनी आणि 2 Mi-8 हेलिकॉप्टरनी 32 फेऱ्या मारून सियाला या खिंडीपासून 5 किमी अंतरावर मेजर अजय बहुगुणा यांच्या नेतृत्वाखालील लडाख स्काउटची पलटण उतरवली. त्यांनी तातडीने ती खिंड ताब्यात घेतली. एव्हाना रावळपिंडीत खळबळ माजली होती. त्यांच्यावर भारताने मात केली होती. आता पाकिस्तानी वायुदलाची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर साल्तारो पहाडांवर घिरट्या घालू लागली होती. त्यांचा मुकाबला करण्याची भारतीय लष्कराची तयारी होतीच. 22 एप्रिलला सियाला मध्ये तर 24 एप्रिलला बिलाफोंडला येथे SAM-7 क्षेपणास्त्रे बसवण्यात आली. सियाचेन घेण्याच्या पाकच्या मनसुब्यावर भारतीय लष्कर आणि चे गुप्तचर यांनी बर्फ टाकले होते. पाकिस्तानने बुर्जिल फोर्सवर आता कामगिरी सोपवली भारताचे आक्रमण मोडून काढण्याची. पण आता ते शक्य नव्हते. पाकिस्तानला अजूनही ते शक्य झालेले नाही. जगातील सर्वात उंचावरच्या या युद्धभूमीवर आजही वर्चस्व आहे. ते भारताचेच. आजही ऑपरेशन मेघदूत सुरूच आहे. 1984 नंतर 1987 आणि 89 मध्येही पाकिस्तानने सियाचेन घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्या पाकिस्तानी सैन्याचे नेतृत्व करत होते परवेझ मुशर्रफ. पण भारतीय लष्कराने त्यांनाही धूळ चारली. पुढे 1999 मध्ये मुशर्रफ यांनी कारगिल घेण्याचे साहस केले. तो या पराभवाचा सूड घेण्याचाच त्यांचा प्रयत्न होता. सियाचेन युद्धात भारताने गमावले बरेच, पण कमावला तो 2000 चौरस किमीचा भाग. या यशाचे श्रेय देताना च्या त्या लंडनमधील गुप्तचरांना विसरून चालणार नाही.
सियाचेन युद्धातील पराभवाने पाकिस्तानी लष्कराचे नाक तर कापले गेलेच, पण जन. झिया यांनाही मोठी मानहानी सहन करावी लागली. बेनजीर भुट्टो यांनी तर, मर्दानगी गमावली तुम्ही, बुरखा घाला आता, अशा जहरी भाषेत त्यांच्यावर टीकेची जोडच उठवली. भलतेच महागात पडले होते पाकिस्तानला हे युद्ध. आणि केवळ पाकिस्तानलाच नव्हे, तर जन. झिया यांनाही. आणखी काही वर्षांनी याच सियाचेन प्रकरणातून असे काही घडणार होते की, जे त्यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरणार होते. सियाचेन युद्धामुळे पाकिस्तानी लष्कराच्या खर्चात मोठी वाढ झाली होती. तशात भारताचे तुकडे करण्याच्या हेतूने सुरू केलेल्या ऑपरेशन टुपॅक चा भार होताच. पंजाबमधील खलिस्तानी चळवळीला खतपाणी घालणे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे काश्मीरमध्ये दहशतवादी कारवाया करणे, तेथे दहशतवाद्यांच्या संघटना उभारणे, हे या मोहिमेचे उद्दिष्ट. त्यासाठी खर्च होताच. पाकिस्तानची अंतर्गत कायदा आणि सुव्यवस्था परिस्थितीही ढासळत चालली होती. सिंध आणि बलुचिस्तान येथे च्या कारवायांनी कहर केला होता. कराची, लाहोर अशा महत्त्वाच्या शहरांमध्ये बॉम्ब फुटत होते. अशात भारतीय लष्कराने झियांसाठी आणखी एक डोकेदुखी निर्माण केली. तिचे नाव होते ऑपरेशन ब्रास टॅक्स. 1986 चा तो नोव्हेंबर महिना होता. दिवाळीच्या सुट्ट्या नुकत्याच संपल्या होत्या. पण सारे वातावरण मरगळलेले होते. 2 महिन्यांपूर्वी अबू निदाल ऑर्गनायझेशन या संघटनेतील 4 पॅलेस्टिनी दहशतवाद्यांनी मुंबईहून न्यूयॉर्कला चाललेल्या पॅन ॲम फ्लाईट 73 चे कराचीमध्ये अपहरण केले होते. हवाई सुंदरी निर्जा भानोत हिने अनेक प्रवाशांचे प्राण वाचवताना आपल्या प्राणांचे बलिदान दिले होते. त्या घटनेने एक उदासी पसरली होती लोकमानसावर. पंजाबमधील दहशतवाद्यांचा हिंसाचार सुरूच होता. दुसरीकडे एन. चंद्रा यांचा अंकुश हा चित्रपट गर्दी खेचत होता. बेरोजगार तरुण आणि त्यांच्या आयुष्याला दंश करणारा हिंसाचार या कथेमध्ये अनेकांना आपला चेहरा दिसत होता. पंतप्रधान राजीव गांधी यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांनी राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. आसाममधील पराभव, पंजाबातील दहशतवाद, पोटनिवडणुकांतील अपयश याने काँग्रेस खचलेली होती. वातावरण फारच मळभलेले होते. अशा वेळी लष्कर प्रमुख जन. कृष्णस्वामी सुंदरजी यांनी लष्कराचा युद्धसराव कार्यक्रम सुरू केला. त्याचे सांकेतिक नाव होते ऑपरेशन ब्रास टॅक्स. पण हा साधा युद्धसराव नव्हता. त्याआडून काही वेगळाच खेळ जन. धोरणांवर या बैठकीत चर्चा झाली. त्यात ठरले की 4 टप्प्यात ऑपरेशन ब्रास टॅक्स ची अंमलबजावणी करायची. त्यातला पहिला टप्पा होता युद्धखेळाच्या सैद्धांतिक सरावाचा. दिल्लीत 3-4 दिवस तो सुरू होता. लष्कराचे सर्व वरिष्ठ अधिकारी त्यास उपस्थित होते. प्रारंभीच्या चर्चेत पंतप्रधान राजीव गांधी आणि संरक्षण राज्यमंत्री अरुण सिंग हेही सहभागी झाले होते. त्यानंतर हरियाणातल्या पंचकुला जिल्ह्यातल्या चंडीमंदिर कॅन्टोन्मेंटमधील लष्कराच्या पश्चिम विभागाच्या मुख्यालयात ऑपरेशन ब्रास टॅक्स -2 ची परिषद झाली. तिला केवळ सेवेतील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. तिसरा टप्पा होता तो या दोन्ही परिषदांतील चर्चेच्या निष्कर्षांतून ऑपरेशन प्लॅन तयार करण्याचा. यात एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय झाला. या युद्धसरावामध्ये भारताच्या 3/4 लष्कराचा समावेश करायचा. साधी नव्हती ही गोष्ट. आणि त्याहून गंभीर बाब होती, ती म्हणजे हा युद्धसराव ईस्ट टू वेस्ट कॉन्फिगरेशन मध्ये होणार होता. तो पाकिस्तानच्या सीमेवर होणार होता. 6 लाख जवान तेथे जमणार होते. एवढे मोठे सैन्य पूर्वेकडून पश्चिमेला पाक सीमेवर नेण्यात येणार होते. त्यासाठी रेल्वे, रस्ते, नागरी हवाई वाहतुकीची साधने लष्कराला ताब्यात घ्यावी लागणार होती. एवढेच नव्हे, तर या युद्धसरावादरम्यान खराखुरा दारुगोळा वापरण्यात येणार होता. दुसऱ्या महायुद्धानंतर अगदी नाटो नेही एवढा मोठा युद्धसराव केलेला नव्हता. नोव्हेंबरमध्ये हा सराव सुरू झाला. राजस्थानातील बिकानेरनजीक सरदार शहरच्या वाळवंटात त्यासाठी मुख्यालय उभारण्यात आले होते. तेथे जन. सुंदरजी आणि संरक्षण राज्यमंत्री अरुण सिंह जातीने तळ ठोकून होते.
या ऑपरेशनमधला येथून पुढचा भाग मात्र अतिशय वादग्रस्त आहे. लेफ्ट जन. पी. एन. हुन हे तेव्हा लष्कराच्या अत्यंत प्रतिष्ठित अशा वेस्टर्न कमांडचे प्रमुख होते. निवृत्तीनंतर डिसेंबर 2013 मध्ये त्यांनी भाजपमध्ये पक्षाचे संरक्षण आणि सुरक्षाविषयक सल्लागार म्हणून प्रवेश केला. कंस पूर्ण. आपल्या अनटोल्ड ट्रूथ या पुस्तकातून त्यांनी या ऑपरेशनबाबत अत्यंत धक्कादायक माहिती दिली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार 15 जानेवारी 1987 पर्यंत पंतप्रधान राजीव गांधी यांना ऑपरेशन ब्रासटॅक्स एवढ्या मोठ्या स्वरूपात सुरू होते आणि त्यामुळे पाकिस्तानने त्यांचे सैन्य सीमेवरील युद्धरेषेवर, बॅटल स्टेशन्स, आणण्यास सुरुवात केली होते, याचा पत्ताही नव्हता. लेफ्ट जन. हुन सांगतात, त्या दिवशी लष्कर दिनाच्या पार्टीमध्ये त्यांची राजीव गांधी यांच्याशी भेट झाली. त्यांची आधीची ओळख होती. तेव्हा राजीव यांनी त्यांना सहज विचारले, काय म्हणते तुमची पश्चिम आघाडी? प्रारंभीच्या चर्चेत पंतप्रधान राजीव गांधी आणि संरक्षण राज्यमंत्री अरुण सिंग हेही सहभागी झाले होते. त्यानंतर हरियाणातल्या पंचकुला जिल्ह्यातल्या चंडीमंदिर कॅन्टोन्मेंटमधील लष्कराच्या पश्चिम विभागाच्या मुख्यालयात ऑपरेशन ब्रासटॅक्स-2 ची परिषद झाली. तिला केवळ सेवेतील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. तिसरा टप्पा होता तो या दोन्ही परिषदांतील चर्चेच्या निष्कर्षांतून ऑपरेशन प्लॅन तयार करण्याचा. यात एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय झाला. या युद्धसरावामध्ये भारताच्या 3/4 लष्कराचा समावेश करायचा. साधी नव्हती ही गोष्ट, आणि त्याहून गंभीर बाब होती, ती म्हणजे हा युद्ध सराव ईस्ट टू वेस्ट कॉन्फिगरेशन मध्ये होणार होता. तो पाकिस्तानच्या सीमेवर होणार होता. 6 लाख जवान तेथे जमणार होते. एवढे मोठे सैन्य पूर्वेकडून पश्चिमेला पाक सीमेवर नेण्यात येणार होते. त्यासाठी रेल्वे, रस्ते, नागरी हवाई वाहतुकीची साधने लष्कराला ताब्यात घ्यावी लागणार होती. एवढेच नव्हे, तर या युद्धसरावादरम्यान खराखुरा दारुगोळा वापरण्यात येणार होता. दुसऱ्या महायुद्धानंतर अगदी नाटो नेही एवढा मोठा युद्धसराव केलेला नव्हता. नोव्हेंबरमध्ये हा सराव सुरू झाला. राजस्थानातील बिकानेरनजीक सरदार शहरच्या वाळवंटात त्यासाठी मुख्यालय उभारण्यात आले होते. तेथे जन. सुंदरजी आणि संरक्षण राज्यमंत्री अरुण सिंह जातीने तळ ठोकून होते. या ऑपरेशनमधला हुन यांचा समज असा होता की पंतप्रधानांना सगळेच माहीत आहे. जन. सुंदरजी यांनी तसे हुन यांना सांगितले होते. तेव्हा ते बोलून गेले, भारतीय लष्कर चांगल्या स्थितीत आहे. लवकरच आम्ही आपल्या बॅटल स्टेशन्सच्या पलीकडे असू. एकेरी अवतरण चिन्ह एकेरी अवतरण चिन्ह पूर्णविराम. लेफ्ट जन. पी. एन. हुन हे तेव्हा लष्कराच्या अत्यंत प्रतिष्ठित अशा वेस्टर्न कमांडचे प्रमुख होते. निवृत्तीनंतर डिसेंबर 2013 मध्ये त्यांनी भाजपमध्ये पक्षाचे संरक्षण आणि सुरक्षाविषयक सल्लागार म्हणून प्रवेश केला. कंस पूर्ण. आपल्या अनटोल्ड ट्रूथ या पुस्तकातून त्यांनी या ऑपरेशनबाबत अत्यंत धक्कादायक माहिती दिली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार 15 जानेवारी 1987 पर्यंत पंतप्रधान राजीव गांधी यांना ऑपरेशन ब्रासटॅक्स एवढ्या मोठ्या स्वरूपात सुरू होते आणि त्यामुळे पाकिस्तानने त्यांचे सैन्य सीमेवरील युद्धरेषेवर, बॅटल स्टेशन्स, आणण्यास सुरुवात केली होते, याचा पत्ताही नव्हता. लेफ्ट जन. हुन सांगतात, त्या दिवशी लष्कर दिनाच्या पार्टीमध्ये त्यांची राजीव गांधी यांच्याशी भेट झाली. त्यांची आधीची ओळख होती. तेव्हा राजीव यांनी त्यांना सहज विचारले, काय म्हणते तुमची पश्चिम आघाडी? हुन यांचा समज असा होता की पंतप्रधानांना सगळेच माहीत आहे. जन. सुंदरजी यांनी तसे हुन यांना सांगितले होते. तेव्हा ते बोलून गेले, भारतीय लष्कर चांगल्या स्थितीत आहे. लवकरच आम्ही आपल्या बॅटल स्टेशन्सच्या पलीकडे असू. एकेरी अवतरण चिन्ह एकेरी अवतरण चिन्ह पूर्णविराम. ते ऐकून राजीव हादरलेच. म्हणाले, काय काय म्हणालात? त्यावर लेफ्ट जन. हुन यांनी त्यांना सगळे खुलासेवार सांगितले की पाकिस्तानचे सैन्य बॅटल स्टेशनवर येणे अपेक्षितच होते. आपण जी योजना आखली, जे सैन्य तेथे नेऊन ठेवले, ते पाकिस्तानला उचकवण्यासाठीच.
ते ऐकताच राजीव यांनी तातडीने संरक्षण सचिव एस.के. भटनागर आणि परराष्ट्र सचिव व्यंकटेश्वरन यांना हाक मारली. पार्टीत एका बाजूला त्यांनी चर्चा केली. त्यानंतर लगेच राजीव गांधी पार्टी सोडून गेले. यापुढची हकीकत येते तत्कालीन परराष्ट्र राज्यमंत्री नटवर सिंग यांच्या वन लाईफ इज नॉट इनफ या आत्मकथनात. राजीव गांधी यांच्या पाठीमागे हे सारे सुरू होते. याला नटवर सिंग आणि माजी केंद्रीय मंत्री मणिशंकर अय्यर यांनीही दुजोरा दिलेला आहे. नटवर सिंग यांनी हे सांगताना तारीख आणि प्रसंग यांचा घोळ केला आहे. पण ते सांगतात, जानेवारी 1986 मध्ये अफगाणिस्तानचे अध्यक्ष नजीबुल्ला नवी दिल्लीत आले होते. त्यांचे स्वागत करण्यासाठी राजीव आणि नटवर सिंग हे दोघे एकत्रच पालम विमानतळावर गेले होते. जाताना वाटेत राजीव यांनी अचानक विचारले, नटवरजी, आपण पाकिस्तानबरोबर युद्ध छेडतोय काय? नटवर म्हणाले, परराष्ट्र राज्यमंत्री या नात्याने मला हे काहीच माहीत नाही. त्यावर राजीव म्हणाले की, त्यांनाही ते माहीत नाही. त्यानंतर त्यांनी नटवर सिंग आणि परराष्ट्र मंत्री एन.डी. तिवारी यांना अमेरिका आणि रशिया यांच्या राजदूतांशी संपर्क साधण्यास सांगितला. पाकिस्तानच्या लष्करी हालचालींबाबत त्यांचे उपग्रह काय सांगतात, त्याची माहिती घ्या, अशा सूचना दिल्या. पाकिस्तानने सीमेवर आक्रमक पवित्रा घेतलेला असल्याचे रशिया आणि अमेरिका यांच्याकडून समजल्यानंतर राजीव यांनी लगेच एन.डी. तिवारी, अरुण सिंग, माखनलाल फोतेदार, लेफ्ट. जन. हजारी आणि नटवर सिंग यांची बैठक बोलावली. अमेरिका आणि रशिया यांनी दिलेली माहिती नटवर यांनी पंतप्रधानांसमोर ठेवली. राजीव यांनी अरुण सिंग यांना त्याचा जाब विचारला. तर अरुण सिंग यांनी अमेरिकी आणि रशियन उपग्रहांच्या विश्वासार्हतेबाबतच प्रश्न विचारायला सुरुवात केली. नटवर म्हणतात, ते सगळे हास्यास्पद होते. यानंतर काही दिवसांनी अरुण सिंग यांच्याकडून संरक्षण राज्यमंत्रीपद काढून घेण्यात आले. नंतर त्यांना मंत्रिमंडळातूनच वगळण्यात आले. पंतप्रधान राजीव गांधी यांना पाकिस्तानबरोबर युद्ध नको होते. पुढे काही काळाने त्याबद्दल लेफ्ट. जन. हुन यांच्याशी बोलताना राजीव म्हणाले होते, लोकांमध्ये आमच्याविषयी विश्वासार्हता नव्हती. जागतिक मत आमच्या बाजूने नव्हते. अशा वेळी आम्ही युद्ध कसे पुकारू शकलो असतो? पण हे तेव्हा पाकिस्तानला माहीत नव्हते. ऑपरेशन ब्रास्टॅक्सचे स्वरूप पाहून पाकिस्तानी लष्कर धास्तावले होते. अशा युद्धसरावांची माहिती शेजारी राष्ट्रांना देणे हे आवश्यक असते. त्यातून गैरसमजांना वाव राहत नाही. परंतु जन. सुंदरजी यांनी त्या संकेताकडे दुर्लक्ष केले होते. जन. झिया यांच्यासाठी हा मोठा धक्का होता. भारत, पाकिस्तान युद्धाच्या दारात येऊन उभे ठाकले होते. पाकिस्तानला हे परवडण्यासारखे नव्हते. आधीच देशाच्या एकूण अर्थसंकल्पाच्या 48% निधी लष्करावर खर्च होत होता. त्यात युद्ध झाले तर पाकिस्तानला, जुल्फिकार अली भुट्टो म्हणाले होते त्याप्रमाणे, गवत खाऊन राहायची वेळ आली असती. कदाचित त्यानंतर पाकिस्तानच्या भूमीवर तेही उगवले नसते. कारण तो 2 अण्वस्त्रधारी राष्ट्रांचा संघर्ष होता. त्यातून काहीही अघटित घडू शकले असते. बहुधा त्यामुळे जन. झिया यांनी तो अनपेक्षित प्रकार केला. संपूर्ण भारतीय राजकीय विश्वाला हडबडून टाकले त्यांनी. राजस्थानच्या वाळवंटात ऑपरेशन ब्रास्टॅक्स अजूनही सुरू असताना 21 फेब्रुवारी 1987 रोजी पाकिस्तान वायुदलाचे जेट विमान दिल्लीच्या पालम विमानतळावर येऊन धडकले. त्या विमानात होते खुद्द जन. झिया उल हक. भारतात जयपूरमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात कसोटी क्रिकेट सामना खेळला जाणार होता. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने बीसीसीआय एक उपचार म्हणून त्या सामन्याचे निमंत्रण झिया यांनाही पाठवले होते. झिया यांनी त्याचा फायदा उठवला. कोणाच्याही ध्यानीमनी नसताना त्यांनी ते निमंत्रण स्वीकारले आणि भारतात आले. ही त्यांची ती सुप्रसिद्ध क्रिकेट डिप्लोमसी. त्या भेटीदरम्यान झिया यांच्यासाठी नवी दिल्लीतील हैदराबाद हाऊसमध्ये खास खाना ठेवण्यात आला होता. त्यावेळी झिया आणि राजीव गांधी यांच्यात 40 मिनिटे द्विपक्षीय चर्चा झाली. दोन्ही देशांनी आपसांतील तणाव दूर करण्याचा निर्णय त्यावेळी घेतला. त्या भेटीनंतर हळूहळू वातावरण निवळले. संशयाचे ढग दूर झाले.
भारताचे तुकडे पाडण्यासाठी सरसावलेल्या जिया यांना त्यांच्या कारकिर्दीच्या अखेरच्या वर्षात शांततेची आस लागली होती का? त्यासाठी त्यांनी आपल्या काही सहकाऱ्यांना आणि ISIलाही तयार केले होते का? या प्रश्नावर माना हलतात त्या सहसा नकारार्थीच. जियांसारखा कट्टर धार्मिक नेता शांततेसाठी प्रयत्नशील होता, ही अनेक अभ्यासकांना गावगप्पाच वाटते. ISIचे तेव्हाचे प्रमुख हमीद गुल यांचा त्या प्रयत्नात सहभाग होता. हे तर हास्यास्पदच वाटते अनेकांना. आणि ते बरोबरच आहे. तालिबानचा जनक मानला जाणारा हा लष्करी अधिकारी तेवढाच कडवा, जिहाद आपला जन्मसिद्ध अधिकारी आहे असे मानणारा, मुस्लिम हे स्वभावत बंडखोर असतात यावर विश्वास असणारा, तो भारताशी शांतता वार्ता करेल हे असंभवनीयच. पण तसे घडले होते हे खरे. आणि त्यामुळेच पुढे जिया यांना आपल्या प्राणांस मुकावे लागले होते. क्रिकेट डिप्लोमसी नंतर पाकिस्तानी माध्यमांमध्ये जिया यांची प्रतिमा भारताला भारताच्या भूमीत जाऊन धमकावणारा अशी रंगवण्यात आली होती. तेव्हा म्हणे जिया यांनी राजीव गांधी यांना भारतावर अणुबॉम्ब टाकण्याची धमकी दिली होती. हा सारा जिया यांच्या प्रोपगंडाकारांचा प्रताप. माध्यमांतून त्यांनीच तशा कथा पेरल्या होत्या. प्रत्यक्षात या काळात जियांच्या मनात भारतावर हल्ल्याचे नव्हे, तर लष्करावरील खर्च कमी करण्याचे विचार घोळत होते. सियाचेन युद्धाने पाकिस्तानचे आर्थिक कंबरडे लचकले होते. त्यातून मार्ग काढण्यासाठी त्यांनी जॉर्डनचे अभिषिक्त राजपुत्र हसन बिन तलाल यांना मध्यस्थी करण्याची विनंती केली. राजीव गांधी यांच्याशी हसन यांचे चांगले संबंध होते. जिया यांचे तर ते मित्र. अम्मान या जॉर्डनच्या राजधानीतील पाकिस्तानी लष्करी तुकडीचे प्रमुख म्हणून जिया यांची नियुक्ती झाली होती. तेव्हापासून त्यांची जानपहचान होती. शाथ हसन यांची पत्नी सारवत एलरसन ही मूळची पाकिस्तानी, कोलकात्यातला जन्म तिचा. जिया यांनी 1988 च्या प्रारंभी केव्हातरी हसन यांच्याशी संपर्क साधला. याबाबत चे तत्कालीन प्रमुख के. वर्मा यांची बी. रमण यांचे म्हणणे मात्र थोडे वेगळे आहे. ते म्हणतात, हसन यांनीच राजीव गांधी आणि जिया यांच्याशी पहिल्यांदा संपर्क साधला. नेहमीच्या द्विपक्षीय वाटाघाटी आणि राजनैतिक चर्चा यांपलीकडे जाऊन, परराष्ट्र मंत्रालय आणि अन्य संबंधित यांना बाजूला ठेवून, दोन्ही देशांच्या गुप्तचर संघटनांच्या प्रमुखांनी एकमेकांना गुपचूप भेटावे, बोलावे आणि मार्ग काढावा, असे जिया यांना वाटत होते. हसन यांनी राजीव गांधी यांना जियांचे हे म्हणणे कळवले. त्याला नकार देण्याचे राजीव यांना काहीच कारण नव्हते. अखेर 1988 च्या एप्रिलमध्ये अम्मानमध्ये अत्यंत गुप्तपणे चे प्रमुख के. वर्मा आणि ISIचे प्रमुख हमीद गुल यांची भेट झाली. माध्यमांतील चटपटीत बातम्यांतून येते. त्यालाच राजकारण समजण्याची सर्वसामान्य पद्धत असते. परंतु खरे राजकारण हे असेच गुप्त खलबतखान्यांमध्ये घडत असते. त्याची वाच्यताही सहसा होत नसते. होते तेव्हा मधून बरेच पाणी वाहून गेलेले असते. त्यातलीच ही एक भेट. त्या भेटीदरम्यान वर्मा यांच्या समवेत अन्य कोण होते याची माहिती उपलब्ध नाही. गुल यांच्या समवेत ISIचे मेजर मुहम्मद आमिर आणि ब्रिगेडियर असलम बोडला हे 2 अधिकारी होते. पाकिस्तानातील रोजनामा उम्मत या दैनिकातील लेखात सप्टेंबर 11, 2015 मेजर आमिर यांनी ही माहिती दिली आहे. या बैठकीनंतर पुन्हा एकदा वर्मा आणि गुल हे स्वित्झर्लंडमधील इंटरलेकेन या निसर्गरम्य पर्यटनस्थळी गुप्तरित्या भेटले. तेथे या 2 गुप्तचर प्रमुखांमध्ये अंतिम करार झाला. त्याचा तपशील पुढे बऱ्याच वर्षांनी 2015 मध्ये खुद्द के. वर्मा यांनीच दिला. वर्मा यांनी दिलेल्या त्या माहितीनुसार त्यात असे ठरले होते की 1. साल्तरो पर्वतांच्या पायथ्याला पश्चिमेपर्यंत पाकिस्तानी सैन्याने मागे जायचे. 2. NJ 9842 पासून काराकोरम खिंडीपर्यंतच्या भूभागावरील दावा पाकिस्तानने सोडायचा. 3. NJ 9842 च्या उत्तरेला साल्तरोच्या पायथ्याशी पश्चिमेकडील भागापासून उत्तरेला थेट चीनच्या सीमेपर्यंत प्रत्यक्ष ताबारेषा असेल. आणि 4. पाकिस्तान आणि भारत यांनी आपल्या फौजा कमी करायच्या. पाकिस्तानने 2 डिव्हिजन काढून घ्यायच्या.
या कराराच्या पुष्टीकरणासाठी जन. हमीद गुल यांनी रॉ. ला पाकिस्तानच्या GHQ सर्व्हेचा एक नकाशा पाठवून दिला. त्यात ही नवी प्रत्यक्ष ताबारेषा स्पष्टपणे दाखवण्यात आली होती. या नकाशामुळे एक नक्की झाले की जिया आणि गुल, पाकिस्तानी सरकार, लष्कर आणि ISI हे या कराराबाबत गंभीर होते, हे समजले. आतापर्यंत हे जे चालले होते ते सारे गोपनीय होते. परराष्ट्र मंत्रालय, संरक्षण मंत्रालय यांच्या मंत्र्यांना, अधिकाऱ्यांना त्याची अजिबात कल्पना देण्यात आली नव्हती. पण हा नकाशा मिळाल्यानंतर यावरील पडदा दूर करण्याचा निर्णय घेण्यात आला. पहिल्यांदा रॉ. ने मिलिटरी इंटेलिजन्सच्या संचालकांकडे विचारणा केली की सियाचेन प्रश्नावर तोडगा म्हणून साल्तरोच्या पायथ्याजवळ प्रत्यक्ष ताबारेषा आखण्यात आली तर त्यावर लष्कराचा काही आक्षेप असेल का? त्यावर उत्तर आले की आपल्याला चालेल, परंतु पाकिस्तानी लष्कराचे काय? अर्थात तसे प्रयत्न करायला काहीच हरकत नाही. एकदा लष्कराचा होकार आल्यानंतर त्या प्रस्तावाचे रूपांतर भारत सरकारच्या प्रस्तावात करण्यात आले. ऑपरेशन मेघदूतमुळे भारताच्या ताब्यात 2000 चौरस किमीचा भाग आला. पाकिस्तानला खाली मान घालून नवी प्रत्यक्ष ताबारेषा मान्य करण्याचा करार करणे भाग पडले. हा भारताचा विजयच होता. आता त्यावर शिक्कामोर्तब होणे तेवढे बाकी होते. भारताच्या संरक्षण सचिवांकडून त्याबाबतची तयारी सुरू झाली होती. अद्याप संरक्षण मंत्रालयाला असा प्रस्ताव जिया यांनी आधीच मान्य केल्याची कल्पना नव्हती. त्यामुळे सियाचेन लष्करमुक्त करण्याबाबतचा प्रस्ताव आपण पाकिस्तान पुढे ठेवावा आणि मग त्यावर त्यांची काय प्रतिक्रिया येते हे पाहावे, असे भारतीय संरक्षण मंत्रालयाचे ठरले होते. त्यासाठी पाकिस्तानी संरक्षण मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांबरोबर बैठकीचा दिवसही नक्की करण्यात आला होता. ठरल्यानुसार त्या तारखेला 17 ऑगस्ट 1988 रोजी संरक्षण मंत्रालयाचे शिष्टमंडळ पाकिस्तानला गेले. पण त्याच दिवशी पाकिस्तानात आभाळ कोसळले. पाकिस्तानातील सर्वात शक्तिशाली हुकुमशहा जन. जिया-उल हक यांचा त्याच दिवशी विमान अपघातात मृत्यू झाला. पण खरेच हा अपघाती मृत्यू होता? तो अपघात नव्हताच. पंजाब प्रांतातील बहावलपूरच्या लष्करी विमानतळावरून त्या दिवशी 3:46 जन. जिया यांच्या पाक-1 ने आकाशात इस्लामाबादच्या दिशेने झेप घेतली. त्या दिवशी जिया च्या मनाविरुद्धच बहावलपूरला आले होते. तेथील तामेवली फायरिंग रेंजवर अमेरिकेच्या नव्या अब्राम्स M1 रणगाड्याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात येणार होते. एवढ्याशा गोष्टीसाठी आपण तेथे जावे, हे काही जिया यांना मान्य नव्हते. पण आर्मर्ड कोअरच्या कमांडरने फोनवरून फारच आग्रह केला होता. लष्कराचे सर्व वरिष्ठ अधिकारी तेथे असतील, अशा वेळी जिया तेथे नसतील तर वेगळेच संदेश जातील, असे त्यांचे म्हणणे होते. अखेर नाईलाजाने जिया गेले. बहावलपूरच्या वाळवंटात त्या रणगाड्याचे प्रात्यक्षिक झाले. पण तो प्रात्यक्षिकाचा बारही फुसकाच निघाला. 10 वेळा त्या रणगाड्यातून तोफगोळे डागण्यात आले आणि 10 वेळा त्याचा नेम चुकला. त्यानंतर ऑफिसर्स मेसमध्ये जियांनी दुपारचे जेवण घेतले. अधिकाऱ्यांशी हास्यविनोद केले. नंतर ते धावपट्टीवर आले. तोवर त्यांच्या नमाजची वेळ झाली होती. धावपट्टीवरच त्यांनी नमाज केला आणि ते निघाले. त्या अमेरिकन हर्क्युलस C-130B ट्रान्सपोर्ट विमानात त्यांच्यासमवेत होते जॉईंट चीफ ऑफ स्टाफ कमिटीचे अध्यक्ष आणि ISIचे माजी प्रमुख जन. अख्तर अब्दुल रहमान. त्या दिवशी तेही बहावलपूरला जाणार नव्हते. कराचीत त्यांचा दुसरा एक कार्यक्रम ठरला होता. परंतु ISI मधील त्यांच्या एका जुन्या सहकार्याने त्यांना बहावलपूरला जाण्याचा आग्रह केला. जिया तिकडे काहीतरी महत्त्वाची घोषणा करणार होते. ISI आणि लष्कर यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांत काही बदल करणार होते, असे जन. रहमान यांना सांगण्यात आले होते. त्यामुळे ते सकाळी जिया यांच्याच विमानाने बहावलपूरला आले होते. येताना त्यांच्यासोबत त्यांचे सहकारी, लष्कराचे उप चीफ ऑफ स्टाफ लेफ्ट. जन. मिर्झा असलम बेग हेही होते. आता त्याच विमानाने जन. रहमान परत निघाले होते. बेग यांनी मात्र ऐनवेळी दुसऱ्या विमानाने जाण्याचा निर्णय घेतला. पाक-1 मध्ये जिया यांच्यासाठी एक VIP कॅप्सूल, ध्वनिरोधक आरामदायक केबिन,
तयार करण्यात आली होती. त्यात झिया यांच्यासह जन. रहमान, झियांचे जवळचे सहकारी ब्रिगेडियर सादिक सलीक, अमेरिकेचे पाकिस्तानातील राजदूत अर्नोल्ड लेविस राफेल आणि पाकिस्तानातील अमेरिकी मिलिटरी एड मिशनचे प्रमुख जन. हर्बर्ट एम. वासम हे बसले होते. विमानात मागच्या बाजूला पाक लष्करातील आणखी 8 जनरल होते. विमान कर्मचाऱ्यांसह एकूण 31 प्रवाशांना घेऊन त्या विमानाने उड्डाण केले होते. 3-4 मिनिटे झाली होती. विमानतळापासून ते सुमारे 28 किलोमीटर दूर आले होते. अचानक ते विमान हवेत हेलकावे खाऊ लागले. खाली वर होऊ लागले आणि पाहता पाहता प्रचंड वेगाने त्याने जमिनीच्या दिशेने सूर घेतला. उड्डाणानंतर 5व्या मिनिटाला ते जमिनीवर कोसळले. कोसळता क्षणी त्यातील 9000 लिटर इंधनाने पेट घेतला. त्यांच्याकडून काहीच प्रतिसाद येत नाही म्हटल्यावर कंट्रोल टॉवरमधील अधिकारी अस्वस्थ झाले. ते वारंवार पाक-1 शी संपर्क साधण्याचा प्रयत्न करू लागले. त्यांचे ते संदेश जन. बेग यांच्या विमानाच्या पायलटच्याही कानी पडले होते. त्याने ते बेग यांना सांगितले. त्यावर बेग यांनी आपले विमान मागे वळवायला सांगितले. खाली झिया यांच्या विमानाचे जळते तुकडे दिसल्यानंतर लागलीच बेग यांनी आपले विमान इस्लामाबादला नेले आणि पाकिस्तानची लष्करी सत्ता आपल्या हाती घेतली. हे संभाषण भारतीय वायुदलाच्या मॉनिटरिंग स्टेशननीही ऐकले होते. त्यांनी तातडीने राजीव गांधी यांना त्याची माहिती दिली. या दुर्घटनेची माहिती कळताच ऐवान-ई-बाला पाकिस्तान चे म्हणजेच पाकिस्तानी संसदेच्या वरिष्ठ सभागृहाचे अध्यक्ष गुलाम इशाक खान यांनी लष्कराच्या मुख्यालयात धाव घेतली. पाकिस्तानच्या घटनेनुसार आता सिनेटच्या अध्यक्षांकडेच राष्ट्राध्यक्षपद येणार होते, पण लष्कराच्या मान्यतेशिवाय ते शक्य नव्हते. तेव्हा गुलाम इशाक खान यांनी मुख्यालयात जाऊन जन. बेग यांच्याशी हातमिळवणी केली आणि राष्ट्राध्यक्षपद मिळवले. तोवर जन. बेग यांच्या आदेशानुसार लष्कराने तातडीने हालचाली करत इस्लामाबाद येथील सर्व सरकारी निवासस्थाने, इमारती, दूरचित्रवाणी केंद्रे, नभोवाणी केंद्रे आदी महत्त्वाच्या ठिकाणांची नाकाबंदी केली. अवघ्या काही तासांत पाकिस्तानात सत्तापालट झाला. त्याला कारणीभूत ठरली ती 5 मिनिटे. 3.46 ते 3.51. त्या 5 मिनिटात नेमके काय झाले होते की एखाद्या दोरी तुटलेल्या पतंगाप्रमाणे खाली वर हेलकावे घेत ते विमान कोसळले. या दुर्घटनेनंतर तेथे सापडलेले मृतदेहांचे तुकडे बहावलपूरच्या लष्करी रुग्णालयात नेण्यात आले होते. झियांबरोबर कॅप्सूल मध्ये असलेल्यांपैकी काहींचे मृतदेह बऱ्या अवस्थेत होते. त्यांच्या विच्छेदनातून दुर्घटनेच्या कारणावर प्रकाश पडू शकला असता, पण एकाही मृतदेहाचे विच्छेदन करण्यात आले नाही. दुसऱ्या दिवशी दुपारीच ते दफन करण्यासाठी देण्यात आले. कोणाला, अगदी जवळच्या नातेवाईकांनाही ते पाहू देण्यात आले नाहीत. अशा प्रकारे पुराव्यांची विल्हेवाट लावण्यात आली. असाच प्रकार पुढे बेनझीर भुट्टो यांच्या हत्येनंतरही दिसला होता. त्यावेळीही तातडीने पाणी टाकून घटनास्थळ धुवून टाकण्यात आले होते. सुरक्षा यंत्रणांची हलगर्जी म्हणून त्याकडे पाहता येणार नाही. अशा संवेदनशील प्रकरणांत वरच्या पातळीवरून आदेश आल्याशिवाय खालची एक काडी इकडची तिकडे होत नसते. बहावलपूर लष्करी इस्पितळाला मृतदेह दफनासाठी देण्याचे आदेश अर्थातच वरच्या स्तरावरून आले असणार. परंतु प्रकरणावर पडदा टाकण्याचे कितीही प्रयत्न केले गेले तरी सत्याचे काही तुकडे प्रकाशात येतच गेले. या दुर्घटनेत अमेरिकेचे 2 अधिकारी मृत्युमुखी पडले होते. त्यामुळे तपासात अमेरिकाही सहभागी झाली होती. वॉशिंग्टनमधील ब्युरो ऑफ अल्कोहोल, फायरआर्म्स अँड टोबॅको च्या प्रयोगशाळेत दुर्घटनास्थळावरील काही नमुन्यांचे रासायनिक परीक्षण करण्यात आले. त्यात पेंटाइरिथ्रिटॉल टेट्रानायट्रेट (PETN) आणि अँटिमोनी सल्फाइड यांचे अंश सापडले. यातील PETN हे घातक स्फोटक आहे. त्याचा वापर डिटोनेटर म्हणून केला जातो, तर अँटिमोनी सल्फाइड फ्यूज मध्ये वापरले जाते. न्यूयॉर्क टाइम्सच्या तेव्हाच्या दक्षिण आशिया ब्युरो प्रमुख बार्बरा क्रोसेटी यांनी या दुर्घटनेमागील कारस्थानाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. अनेक संबंधितांशी त्या बोलल्या. जन. मेहमूद अली दुर्रानी हे त्यातलेच एक.
बहावलपूरमधील तामिवलीत झालेल्या रणगाडा चाचणीची जबाबदारी त्यांच्यावरच होती. त्या चाचणीनंतर जिया जेव्हा तामिवलीतून बहावलपूर विमानतळाकडे हेलिकॉप्टरने निघाले, तेव्हा जन. दुर्रानी यांनी त्यांना भेट म्हणून आंब्याच्या 2 पेट्या दिल्या होत्या. बहावलपूर विमानतळावर त्या पाक-1 मध्ये ठेवण्यात आल्या. परंतु तत्पूर्वी तेथील सुरक्षारक्षकांनी त्यातील एकेका आंब्याची तपासणी केली होती. परंतु त्याच वेळी बहावलपूरच्या स्थानिक लष्करी अधिकाऱ्यांनीही जिया यांना आंब्यांची भेट दिली होती. ते आंबेही विमानात ठेवण्यात आले होते, असे दुर्रानी सांगतात. या पेट्यांचा आणि विमान दुर्घटनेचा जवळचा संबंध असल्याचे अनेक अभ्यासकांचे म्हणणे आहे. माणसाच्या थेट मज्जासंस्थेवर परिणाम करणाऱ्या विषारी वायूचा एक छोटासा डबा त्या पेट्यांमध्ये ठेवण्यात आला होता. विमानाने उड्डाण केल्यानंतर त्याचा स्फोट झाला. त्या नर्व्ह गॅस मुळे पायलटसह सारे बेशुद्ध पडले वा मेले आणि विमान कोसळले. या दुर्घटनेवर जियाज क्रॅश हे पुस्तक लिहिणारे अमेरिकी शोधपत्रकार एडवर्ड जे इपस्टीन यांच्या म्हणण्यानुसार, पाकिस्तानी दारुगोळा तज्ज्ञांनी नंतर PETN आणि अँटिमोनी सल्फाइड यांचा वापर करून एक कमी तीव्रतेचा स्फोटक डिटोनेटर तयार करून पाहिला होता. त्या डिटोनेटरने शीतपेयांच्या छोट्याशा कॅनेवढ्या डब्याचा स्फोट करता येणे शक्य होते. विमानात तेच करण्यात आले असावे. आता प्रश्न एवढाच होता की हे कोणी केले असावे? रॉ, KGB, खाद, CIA, मोसाद, मुर्तझा भुट्टो यांची अल-जुल्फिकार ही दहशतवादी संघटना या सगळ्यांची नावे याबाबत घेण्यात येतात. बेनजीर भुट्टो यांनी तर यात दैवी हात असल्याचे म्हटले आहे. परंतु बहावलपूरच्या लष्करी विमानतळावर लष्करी अधिकाऱ्यांची नजर चुकवून त्या विमानात स्फोटके ठेवणे हे यांपैकी कोणालाच शक्य नव्हते. नंतर पुरावे मिटवणे या कोणाला शक्य नव्हते. शक्य होते ते केवळ पाकिस्तानी लष्कराच्या आणि ISIच्या अधिकाऱ्यांनाच. पण त्यांनी आपल्या नेत्याची हत्या का केली असेल? रॉ चे तत्कालीन प्रमुख हे के. वर्मा याचे उत्तर देतात. त्यांच्या माहितीनुसार जिया यांच्या हत्येचा संबंध ऑपरेशन मेघदूत शी होता. सियाचेनशी होता. तेथून सैन्य माघारी घेण्याशी आणि भारताशी शांतिवार्ता करण्याशी होता. सियाचेन प्रश्नी भारताशी संवाद साधण्यात येत असल्याची कल्पना जन. जिया यांनी त्यांच्या निकटच्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांना दिली असणार. पण हा संवाद कोणत्या पातळीवर जाईल, जिया कितपत तडजोड करतील, याचा त्यांना अंदाज नसावा. तो जेव्हा आला, तेव्हा त्यातील काहींचा मस्तकशूळ नक्कीच उठला असणार. या काहींमध्ये लेफ्ट जन. मिर्झा अस्लम बेग यांचाही समावेश होता का? संशयाला जागा आहे. काही प्रश्न आहेत त्यांच्याबाबतचे. म्हणजे सकाळी जिया यांच्याच विमानाने इस्लामाबादहून बहावलपूरला आलेले जन. बेग दुपारी मात्र वेगळ्या विमानाने गेले, ते का? त्यांना या विमानाच्या दुर्घटनेबाबत आधीच माहिती मिळालेली होती का? त्या विमानात जन. जिया यांच्याबरोबर जॉईंट चीफ ऑफ स्टाफ कमिटीचे अध्यक्ष जन. अख्तर अब्दुल रहमान होते. जिया आणि रहमान या दोघांचीही बहावलपूरला जाण्याची इच्छा नव्हती. पण त्यांना तेथे आग्रहपूर्वक बोलावण्यात आले होते. लष्कराचे इतरही महत्त्वाचे अधिकारी त्यांच्याबरोबर त्या विमानात होते. त्या सगळ्यांच्या मृत्यूनंतर बेग हेच लष्कराचे सर्वाधिकारी बनणार होते. लष्करातील अशा काही अधिकाऱ्यांनी कट रचून जिया यांना भारताशी मैत्रीपूर्ण हस्तांदोलन केल्याची शिक्षा दिली. तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनीही हेच म्हटले आहे. न्यूयॉर्क टाइम्सच्या पत्रकार बार्बरा क्रोसेटी यांनी घेतलेली राजीव गांधी यांची एक छोटेखानी मुलाखत फार गाजलेली आहे. तेव्हा नवाज शरीफ नुकतेच पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी आले होते आणि तेथे आर्थिक उदारीकरणाची धोरणे राबवण्यास त्यांनी सुरुवात केली होती. त्यांचे आणि तुमचे कसे जमले, असा प्रश्न क्रोसेटी यांनी राजीव यांना विचारला. त्यावर राजीव उत्तरले की ते अद्याप नवाज यांना भेटलेले नाहीत. त्यामुळे त्याबद्दल काही सांगू शकत नाही. यानंतर राजीव यांनी जे सांगितले ते खूप महत्त्वाचे आहे. ते म्हणाले, पण एक गोष्ट नक्की की आम्ही आणि जनरल जिया या सगळ्या समस्या सोडवू शकलो असतो. आम्ही काश्मीरबाबतच्या कराराला अंतिम स्वरूप देण्याच्या जवळ आलो होतो. नकाशे तयार करण्यात आले होते. सगळी कागदपत्रे सह्यांसाठी तयार होती.
पण त्यांची हत्या करण्यात आली. या हत्येचे पुरावेही असल्याचे राजीव म्हणाले होते. पण त्याबाबत ते अधिक काही बोलले नाहीत. या मुलाखतीच्या वेळी क्रोसेटी यांच्या समवेत दुबईतल्या गल्फ न्यूज च्या प्रतिनिधी नीना गोपालही होत्या. एका कारमधून प्रवास करत असताना त्यांनी राजीव यांची ही मुलाखत घेतली. तो प्रवास संपला. राजीव गाडीतून उतरले. सभा होती त्यांची. तिकडे ते गेले आणि काही वेळाने स्फोटाचा आवाज आला. बार्बरा क्रोसेटी आणि नीना गोपाल यांना आधी वाटले फटाके वाजत होते. काही क्षणातच त्यांना समजले राजीव यांची हत्या झाली होती. या हत्येचाही संबंध भारत-पाक संबंधांच्या या रचू घातलेल्या नव्या अध्यायाशी होता का? चे माजी प्रमुख के. वर्मा यांचे तसे मत होते. झिया यांच्या हत्येनंतर सियाचेनबाबतचा तो करार मागेच पडला. वस्तुत बेनजीर यांना जॉर्डनच्या राजपुत्राने त्याची कल्पना दिली होती. परंतु पुढे पाकिस्तानातील राजकारण असे काही फिरले की भारतीय अधिकाऱ्यांनी जेव्हा त्याचा विषय काढला तेव्हा तेथील नव्या नागरी सरकारने हातच वर केले. असे काहीही ठरलेले नव्हते. त्याबाबतची कोणतीही कागदपत्रे नाहीत असे सांगण्यात आले. या कराराची तपशीलवार माहिती असलेल्या दोनच व्यक्ती तेव्हा पाकिस्तानात होत्या. त्यातील एक होते लेफ्ट जन हमीद गुल आणि दुसरे पाकिस्तानचे उच्चायुक्त नियाझ नाईक. या दोघांनीही याबाबत मौनच बाळगले होते. झिया यांच्या मृत्यूनंतर झालेल्या निवडणुकीत बेनझीर भुट्टो सत्तेवर आल्या. म्हणजे लष्कराने त्यांना तशी परवानगी दिली. पण त्यासाठी त्यांनी काही अटी घातल्या होत्या. त्यातील एक होती हमीद गुल यांनाच ISIच्या महासंचालकपदावर कायम ठेवायचे. बेनजीर यांनी त्या सगळ्या अटी मान्य केल्या. पण पुढे काही महिन्यांनी जून 1989 मध्ये त्यांनी गुल यांच्याकडून ISIचे महासंचालकपद काढून घेतले. आणि ISI यांच्या प्रमुखांनी एकमेकांच्या संपर्कात राहावे असे जॉर्डनमधील त्यांच्या चर्चेत ठरलेले होते. त्यानुसार के. वर्मा आणि गुल हे दोघेही अधूनमधून एकमेकांशी बोलत असत. पण तेही अतिशय सावधगिरीने. वर्मा सांगतात, आपापल्या कार्यालयातून दूरध्वनी करण्याऐवजी ते सार्वजनिक टेलिफोनचा वापर करत असत. त्यावरील बोलणेही सांकेतिक नावांनी, सांकेतिक शब्द वापरून केले जाई. झिया यांच्या मृत्यूनंतरही काही काळ त्यांचा संपर्क होता. त्यातूनच पुढे भारताला आणखी एक फायदा झाला होता. ऑपरेशन ब्लू स्टार नंतर भारतीय लष्करातील 4 शीख सैनिक पाकिस्तानला जाऊन मिळाले होते. आजवर खलिस्तानवादी अतिरेक्यांच्या बाबतीत पाकिस्तानची भूमिका नेहमीच असहकार्याची होती. ISIचे एक ठरलेले उत्तर असायचे त्याबाबत की भारताला हवे असलेले शीख अतिरेकी पाकिस्तानच्या भूमीत नाहीतच. यावेळी मात्र अशाच एका चर्चेदरम्यान गुल यांनी हून ते 4 शीख सैनिक भारताच्या हवाली करण्याची तयारी दाखवली. एका विशिष्ट तारखेला सीमेवर विशिष्ट ठिकाणी त्यांना आणून सोडण्यात येईल असे त्यांनी सांगितले. ने लागलीच त्याची माहिती सीमा सुरक्षा बलास दिली. ISIने ठरल्यानुसार त्या सैनिकांना आणून सोडले आणि सीमा सुरक्षा बलाच्या जवानांनी त्यांना अटक केली. या सगळ्यात गुल यांची अट एकच होती की या चौघांना सोडण्यामागे ISI होती हे कुणालाही कळता कामा नये. ने ती अट कसोशीने पाळली. त्यामुळे ते सैनिक आपल्या हातात असे पिकल्या फळासारखे अलगद कसे पडले याचे कोडे सीमा सुरक्षा बलाच्या अधिकाऱ्यांना अखेरपर्यंत उलगडले नव्हते. ISIचा हा प्रमुख किती षड्यंत्रकारी होता याचा मासला मात्र याच सैनिक प्रकरणातून मिळतो. बेनजीर भुट्टो यांनी गुल यांना ISIच्या प्रमुखपदावरून हटवल्यानंतर ते सुडाने पेटले. त्यांनी गुपचूप नवाज शरीफ आणि काही पत्रकार यांना या सैनिकांच्या हस्तांतराची माहिती दिली. बेनजीर या राजीव गांधी यांच्या संपर्कात असतात. त्या च्या एजंट आहेत. ISIचा विरोध असतानाही त्यांनी शीख सैनिकांचे हस्तांतर केले अशा बातम्या माध्यमांमधून प्रसिद्ध झाल्या. शरीफ यांच्या पाकिस्तान मुस्लिम लीगने त्यावरून देश पेटवला. याने चिडलेल्या बेनजीर यांनी गुल आणि वर्मा भेटीचा गौप्यस्फोट करण्याचे ठरवले. गुल यांच्यानंतर ISIच्या प्रमुखपदी आलेल्या मेजर जन शमसूर रहमान कल्लुए यांच्याकडे त्यांनी त्याबाबतची कागदपत्रे मागितली.
कल्लुए हे भुट्टो परिवाराशी जवळचे. त्यांनी त्या फाईलींचा शोध घेतला. पण फाईल काय, त्या भेटीबाबतच्या कागदाचा एक तुकडाही त्यांना सापडला नाही. एकंदर, भारताला सियाचेनचा गुलाब आणि त्याचे काटेही मिळाले. ते अजूनही टोचत आहेत. पाकिस्तान पुरते रक्तबंबाळ झाले. त्याच्या एका हुकुमशहालाही त्याने गमावले. ऑपरेशन मेघदूतचा हा लेखाजोखा